18 न्यूज़ में आपका स्वागत। मैं जब्बीर खान। ये दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका 30 जून 10 कर्मचारी अपनी सेवा से सेवा नियुक्त हुए, जिसमें 8 सफाई कामगार, 1 वालमैन और सायरा बानो रफीउज़्ज़मान अंसारी कार्यालय अधीक्षक ने अपनी सेवा नियुक्त हुए। हम आपको बता दें, सायरा बानो ने अपनी 36 साल की सर्विस में कई बार अपनी मेहनत और लगन से काम करने पर अवार्ड से सम्मानित किया गया है। 2026 में इन्हें मुंबई बुलाकर दादा साहब फाल्के अवार्ड से सम्मानित किया गया। आज मनपा में सुधीर गौरव साहब या तो शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। उक्त अवसर पर वाटर सप्लाई के उप अभियंता संदीप पटनावर, सफराज इंजीनियर सुदाम यादव और कई अधिकारी की मौजूदगी में सेवानियुक्ति का यह कार्यक्रम आगे बढ़ा। सभी अधिकारियों कर्मचारियों ने पुष्पगुच्छ देकर सायरा बानो रफीउज़्ज़मान अंसारी को सम्मान किया। और अपने वक्तव्य में अधिकारियों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। माणूस कधी विसरत नाही. म्हणजे नोकरीला लागतो ती आणि सेवानिवृत्त. ज्या दिवशी आपण नोकरीला लागतो त्या दिवशी सेवानिवृत्तीची तारीख आपली फिक्स झालेली असते. तरी पण आजच्या दिवशी आपला कंठ जागून येतो. आपल्या सर्व आठवणी आपल्याला आज मागे वळून बघताना सगळ्या आठवणी आपल्याला दिसतात की आपण कुठे होतो. आज एवढ्या वर्ष सेवा केली, 32 वर्ष आपण सेवा केली आणि या महापालिकेने आपल्याला खूप काही दिलंय. पण नोकरी करताना त्या पगारासाठी नोकरी करत नाही. या नोकरी बरोबर आपल्याला प्रतिष्ठा येते, या पगार येतो. त्या पगारावर आपल्या मुलाबाळाचं शिक्षण, आपल्या समाजाची ओळख मिळते आणि ती आपण जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तर आम्ही काम करताना सायरा मॅडम आणि आम्ही एका बॅचचेच आहोत. पण तिचा जो आता तुम्ही तिच्या भाषणात ऐकलं असेल की ती किती उच्च विचारांची आणि एकदम निडर अशी बाई आहे. महापालिकेत तिने फार मोठमोठ्या जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पेललेले आहेत आणि तिच्यावर खूप लोकांनी एलिगेशन पण केले. प्रतिनिधींचा कधी कधी काम करताना अडथळा निर्माण होतो, त्याची नाराजी होते. कधी कधी आम्हाला काम करताना
आमचा अपमान पण सहन करावा लागतो. पण अशाही परिस्थितीत ती महिला असून तिने अतिशय निडरपणे सर्व जी दिलेली भूमिका आहे समर्थपणे ती पेललेली आहे. आणि आज तिला जे बक्षिसे मिळाले तिला आम्हाला पण माहित नव्हतं की तिला एवढे बक्षिसे मिळाले. आम्हाला खूप आनंद वाटतो की अशा महाबलेत काम करून सुद्धा इतर ठिकाणी वेळ देऊन इतर म्हणजे आपला वेळ नसतो बाकीचं काय बघायला, अशा प्रसंगात पण तिने बाकीच्या तिची हौस छंद जपला आहे. तर तिला त्याचा मोबाईलला पण मिळाला आहे, तिला चांगलं पारितोषिक पण मिळालेलं आहे. याबद्दल तुझ्या मनापासून धन्यवाद. त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं असतं, प्रत्येकासोबत त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या असतात, शेअर केलेल्या असतात आणि एक परिवारच असतो कारण आपल्या घरापेक्षा जास्त वेळ आपण इथे दिलेला असतो. त्यामुळे कुठे ना कुठे एक भावनिक गुंतवणूक आपली या महापालिकेशी झालेली असते. आणि आपण हा आजचा शेवटचा दिवस म्हणतोय, उद्या येणारा दिवस त्यांचा हा खरंच चांगला असेल, ज्याच्यावर त्यांचा स्वतःचा अधिकार असेल, येणारा वेळ त्यांचा असेल, तो कसा युटिलाइज करायचा, कसा वापरायचा ह्याचा निर्णय ते घेतला. उद्या त्यांना वेळेचं बंधन नसेल, पण आजचा आजचा दिवस मावळताना आपल्या सहकार्यांना सोडून जावं लागतं, ही जी भावना आहे ही खरंच कुठेतरी करुणादायक आणि वेदनादायक असते. परंतु उद्याचा दिवस आनंदात असेल या आशयावरच मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे अधिकारी, सर्वप्रथम मी पटनावर साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. कामाच्या दरम्यान परिचय आणि काम करण्याची संधी पण त्यांच्याबरोबर मिळाली. तसं ह्यामध्ये ज्या सायरा बारा अन्सारी मॅडम आहेत, ज्यावेळेस मी 2007ला जॉईन झालो त्यावेळेस पहिली ओळख म्हणायला स्टाफमध्ये, क्लिनिकल स्टाफमध्ये पहिली ओळख माझी सायरा मॅडमची झाली. त्यावेळेस IGMला ऑफिस होतं प्रभाग समिती 1 मध्ये. तर माझी कामाची सुरुवातच त्यांच्यापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. त्या जरी त्यावेळेस लिपिक होत्या आणि मी एक इंजिनियर होतो, पण ज्या सुरुवातीच्या काही गोष्टी होत्या, मला हे शहर नवीन होतं त्यावेळेस, भिवंडी शहर. माझी पहिली नोकरी इथे नव्हती, मी बाहेर होतो, ठाण्याला होतो. तर ज्यावेळेस सुरुवातीला मी आलो त्यावेळी इथल्या काही गोष्टी असतील, इथल्या लोकांच्या संबंधित परिचय असेल, काही नगरसेवक होते त्यावेळेस त्यांच्याशी परिचय, तर सुरुवात त्यांच्यापासूनच झाली माझी. त्यामुळं त्यावेळीपासून ती बॉन्डिंग आहे माझी त्यांच्याबरोबर. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1-2 वेळेस माझ्या विभागात त्यांची बदली पण झालेली होती. त्यावेळेस देखील त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला हे आला, म्हणजे प्रसंग आलेला होता. तर त्यांच्याबरोबर काम करताना कधी कुठली अडचण आली नाही मला. त्यांच्याकडून त्यांची जे मला सिनियरच होत्या त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कारण प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असते आणि काहीतरी घेण्यासारखं असते. जेवढं मला पाहिजे होतं तेवढं तर मी घेतलंय आणि काही गोष्टी शिकायच्या होत्या त्या शिकल्या आणि त्याचा निश्चितच मला माझ्या नोकरीच्या कार्यकालामध्ये फायदा पण झाला त्या गोष्टींचा. सत्कार मूर्ती आणि उपस्थित आमचे मान्यवर सर्व अधिकारी कर्मचारी है और सब मेरे भाई छोटे जो भी है उन सबको मेरा नमस्कार. आज मेरी अलविदाई पार्टी है. ये मेरी दफ्तर से जो है छुटकारा हो रहा है, लेकिन मेरा आपके रिश्तों से छुटकारा नहीं है. दुआ करो कि मैं फिर से लौट के आऊं. मैं सिर्फ इतना कहूंगी कि मुझ पर जो भी बुरा वक्त था उसे मैं भूल गई. मेरे उस बुरे वक्त में मेरे ऑफिस वालों ने जो मेरा साथ दिया, मैं उनका दिल से शुक्रिया अदा करती हूँ. मेरे बुरे वक्त को देखते हुए उसके बाद भी मेरे जो अधिकारियों ने पहला जो मेरा सम्मान करते थे, उसी तरह मेरा बाद में भी सम्मान हुआ. मुझे उससे ज्यादा इज्जत देने लगे. ये मेरे लिए बहुत खुशी की बात है. वो वक्त मैं कभी नहीं भूलूंगी. और ये जो मुझे आज जाते जाते 2 दिन पहले दादा साहब फाल्के अवार्ड मिला है, ये मेरा अकेले का अवार्ड नहीं है, ये मेरे आप सभी के लोगों के विश्वास का सम्मान है, जिसका नतीजा ये आज मेरा दादा साहब फाल्के अवार्ड मिला. मैं ये कहूंगी कि सफर में मुश्किलें बहुत थी, हौसला भी साथ था. आज जो सम्मान मिला है इसमें आप सबका हाथ था. मैं ये कहूंगी कि मुझे भिवंडी महानगर पालिका भी आपसे रिश्ता रहूंगी. दफ्तर की जो है वे अलविदाई है, लेकिन मेरा खून का रिश्ता है, मेरा आपका जो दोस्ती का रिश्ता है, अधिकारी का रिश्ता है, मेरा जो भाई बहनों का रिश्ता है वो कभी खत्म नहीं होगा. मेरे मरते ना